या महाराष्ट्राची देशाची अस्मिता ज्यांनी जपली ते सर्व हुतात्मे आज या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय, कारण सगळ्यांचंच नाव घेतलं तर खूप वेळ होईल आणि उन्हामुळे कार्यक्रम लवकर आटपायचा आहे. आणि मी पाहिलं, कधीपासून निरीक्षण करतोय की व्यासपीठासमोर देखील अशी काही मंडळी बसलेली आहे की ज्यांची पात्रता या व्यासपीठावर आहे, परंतु व्यासपीठ छोटं असल्यामुळं त्यांना इथं मान सन्मान देऊ शकलो नाही. आणि म्हणून त्या सर्व मंडळींचं, आजी माजी सरपंच असतील, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य असतील, काही माझ्या घरातली मुलं बसली तरी चालतील, परंतु माझ्या गावात आता माझा मित्र विलास पाटील तिकडे बसलेला आहे. कारण व्यासपीठ अपुरं असल्यामुळं मी सगळ्यांना न्याय देऊ शकत नाही आणि म्हणून सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आहे. आणि सगळ्यात पहिले तर सुमित म्हात्रे, त्याचे सगळे सहकारी आणि आपण सगळी सर्व मायबाप जनता, कारण आपले सगळ्यांचे पहिले आभार व्यक्त करतो आहे, आपलं सगळ्यांचं अभिनंदन करतो आहे. कारण आपण सगळे ठामपणे या कामात सुमितच्या पाठीशी उभे राहिले म्हणून सुमित करू शकला आणि म्हणून तरी करून दाखवलं. कधी लक्षात ठेवा, कुठलाच राजा प्रजेविना राजा होऊ शकत नाही, कुठलाच नेता कार्यकर्त्याशिवाय नेता होऊ शकत नाही. कारण ही एक रथाची दोन अतूट चाकं आहे का जर नेत्याच्या मागे कार्यकर्ते नसले, आज मी नेहमी सांगतो, मी खासदार झालो तर तुम्ही सर्व माझ्या पाठीशी नसते, सगळ्यांचे आशीर्वाद नसते, सहकार्य नसतं तर मी खासदारच होऊ शकलो नसतो. आणि म्हणून आपले सगळ्यांचे मनपूर्वक आभारी व्यक्त करतोय, अभिनंदनही करतोय. आणि आता काल याच पाईपलाईनचा पुढचा टप्पा आहे, मला वाटतं येवई ते आघळी तानसा हा जो टप्पा आहे, मी सुमितला सोमवारी घेऊन जाईल. कारण कालच माझ्याकडे हा विषय गणेश गुळवी साहेब आले, आमचे 2-3 मंडळी आले होते, हनुमान पाटील आले होते, आणखी कोण, राजूभाऊ चौधरी, सगळे आले होते. त्यांनी मला सांगितलं, मी त्वरित त्या अधिकाऱ्यांना संपर्क साधला आणि सोमवारी सकाळी मी उद्या कल्याणला आहे, जसं कल्याणचं आटोपेल 2:30-3च्या नंतर मी त्या रस्त्यावर जाणार आहे. सगळ्या अधिकाऱ्यांना